पारधी समाजाच्या विविध प्रश्नांना घेऊन आज पारधी समाजासाठी काम करणारे मतीन भोसले यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या घराजवळ जे आहे ते ठिय्या आंदोलन केलं होतं। काय नेमक्या मागण्या त्यांच्या आहेत आणि या संपूर्ण संदर्भाने बोलण्यासाठी मतीन भोसले आहेत। मतीन, आज आंदोलन तुम्ही या ठिकाणी केलं, काय तुमच्या मागण्या अशा आहे का जे फाशे पारधी समाजाच्या बोलीभाषेवरचे जे शिक्षक आहे त्यांचा GR काढल्यानंतर बी त्याला पदोन्नती नाही दिली, बोलीभाषेच्या आधारावर हे होते आणि इकलास जमिनीचे पट्टे त्यांना घरकुल मिळाले पाहिजे आणि फाशे पारधी आर्थिक विकास महामंडळ निर्माण झालं पाहिजे। 15 कोटी रुपये अमरावती जिल्ह्यासाठी देण्यात यावी आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 10 कोटी रुपये देण्यात यावी फाशे पारधी विकासासाठी। अशा साऱ्या 9-10 मागण्या आहे। ते मागण्याचे फाईल सुद्धा मंत्रालय स्तरावर पडलेले आहे। याच्यासाठी CMने खूप वेळा प्रयत्न केले, 2-3 वेळा बोलल्यानंतरही काही अधिकारी जे उप सेक्रेटरी आहे त्यांनी असं मला धमकी दिल्या का बा तुम्ही जसे जसे CMचे फोन किंवा आदिवासी विकास मंत्र्याचे फोन आम्हाला जर लावले तर आम्ही तुमच्या त्या फाईल तशाच्या तशात पाडून ठेवणार आहे, अशी सुद्धा मला धमकी दिली आणि मी तुम्हाला 353च्या गुन्ह्याखाली सुद्धा अटक करण्याची प्रोव्हिजन आमच्यामध्ये आहे। अशा धमक्या केल्यानंतर मी इथे आदिवासी ओके साहेब जे आहे त्याच्या दालनाच्या समोर हाऊसच्या समोर आम्ही पूर्णच्या पूर्ण त्याचे पालक वर्ग विद्यार्थी वर्ग आम्ही इथं शाळा भरवली आणि शाळा भरवल्यानंतर आदिवासी मंत्री महोदयांनी 5 लोकांचं शिष्टमंडळ आणि CM साहेबांसंगती उद्या आमची बैठक आहे। आमच्या बैठकीला हे जे मागण्या आहे हे मागण्या आमच्या उद्याच्या उद्याच फडणवीस साहेब मार्गी लावतील हे मला अपेक्षा आहे आणि हे होऊन जातील असं मला वाटते आणि आता इथं आमचं इथंच आंदोलन समाप्त झालेलं आहे। निश्चित आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या संपूर्ण संदर्भाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून देण्याचं आश्वासन जे आहे ते केलं, त्यानंतर जे आहे ते आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलं। आणखी ज्या काही मागण्या आहेत त्या राज्य सरकारच्या स्तरावरच्या आहेत त्या सुद्धा सोडवाव्या अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।